सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसं चिपी विमानतळ आहे तसं झालं तर पुढच्या वर्षापर्यंत रत्नागिरीमधील विमानतळ पूर्ण होईल असा विश्वास महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। उबा ठाकरे यांच्या जाहीरनाम्यात उद्योग खात्याची बदनामी करण्यात आली आहे, मात्र उद्योगात आज महाराष्ट्र देशात अव्वल ठरल्याचं त्यांनी नमूद केलं। चिपळूण लोटे परशुराममध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 3000 कोटी रुपये गुंतवणूक असलेला कोका कोला प्रकल्प आणला। त्याची कल्पना 2016 मधलीच होती, मात्र मधल्या 2.5 वर्षात काहीही झालं नाही। महायुती सरकार येताच प्रकल्प मार्गी लागला आणि भविष्यातही कोकणात औद्योगिक प्रगती होईल असंही त्यांनी नमूद केलं। ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच पोलिसालाच कार्यकर्ता करून पोलीस खात्यात नोकरी देऊन हप्ते गोळा करण्यासाठी सांगितले आणि त्यानं अंबानींच्या बंगल्याबाहेर जिलेटिन ठेवून हप्तेखोरी केली असा घणाघातही यावेळी बोलताना उदय सामंत यांनी व्यक्त केला। नरेंद्र मोदींच्या अब की बार 400 पार संकल्पामध्ये या मतदारसंघातून खासदार म्हणून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता तन मन धन अर्पण करून काम करतोय। मोठ्या मताधिक्यानं राणे विजयी होतील अशी ग्वाही सामंत यांनी दिली। पण कोकणातल्या तरुणांना देखील समजलं पाहिजे, आज जो हा लोटे परशुराममध्ये 3000 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प झाला, त्याचे खऱ्या अर्थानं प्रणेते जर कोण असतील तर ते देवेंद्रजी फडणवीस होते। 16 सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचं ठरलं। दुर्दैवानं सरकार बदललं। सरकार बदलल्यानंतर 2.5 वर्षामध्ये काही झालं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, एका दिवसात कोका कोला कंपनीचे सगळे प्रश्न सुटले आणि 3000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली। त्याच्यामुळे गतिमान सरकार म्हणून काम करत असताना उद्योग आणण्याचं काम आम्ही काम करतोय आणि उद्योग घालवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मागच्या 2.5 वर्षामध्ये झालं।